कशात मित्रांनो, मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो। अनेक एनजीओचे व्हिडिओ देखील या ठिकाणी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। त्या एनजीओची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। अशाच आज एका संस्थेला आज आपण भेट देणार आहोत, जी मुंबईची संस्था आहे विथ आर्या, आणि ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आपले उपक्रम राबवत असते। या अगोदर आपण त्यांचा 2 घास हा एक उपक्रम पाहिला होता, आणि आज एक नवीन उपक्रम ते रत्नागिरीमध्ये घेऊन आलेले आहेत। ते म्हणजे महिलांसाठी मासिक पाळीसाठी जे सॅनिटरी पॅड्स लागतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, म्हणजे तिथे ते बनवले जातात, आणि ते कशासाठी बनवले जातात, त्याची काय किंमत आहे आणि ते कुठल्या महिलांना या सगळ्या गोष्टी पुरवणार आहेत याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार शीतलताई, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या अगोदर विथ आर्याचा 2 घास या प्रोजेक्ट संबंधची माहिती आपण मुंबई परेल येथे घेतलेली। आज एक नवीन प्रोजेक्ट आपण रत्नागिरीमध्ये चालू करत आहोत, तर त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला मला नक्की आवडेल। जसे लकी तुम्ही म्हणालात की तुम्ही 2 घास हा उपक्रम तुम्ही आमचा कव्हर केला होता, त्याच्याबद्दल थँक्यू। 2 घास हा उपक्रम आम्ही गेल्या 10 वर्षापासून करतो आहोत। आम्ही हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये मोफत जेवण वाटप पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी करतो। आता हा एक नवीन उपक्रम आहे सक्षम, ज्याच्यामध्ये आपण सॅनिटरी पॅड्स उत्पादन करणार आहोत, आणि हे सॅनिटरी पॅड्स आम्ही आमचा त्याच्या मागचा हेतू आहे की जे खेडेगाव आहे ज्यांच्यापर्यंत हा पॅड्स पोचत नाही, आणि बायका जिथे कापड यूज करतात त्याच्यामुळे बरेच इन्फेक्शन होते, आजार होतात, त्याच्यासाठी हा महिलांपर्यंत हा पॅड पोचावे आणि त्यांना ह्याच्यातून म्हणजे जो काही त्रास होतो तो होऊ नये, हा आमचा हेतू आहे। त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये आम्ही हे नवीन सेटअप केलं आहे सॅनिटरी पॅड उत्पादनाचं। हॅलो, माझं नाव हर्षद भाटकर, मी 2 घास या संस्थेचा मेंबर आहे। आणि आपण ही रत्नागिरीमध्ये ऑटोमॅटिक मशीन बनवलेली आहे, त्याच्यापासून सॅनिटरी पॅड्स आपण मॅन्युफॅक्चर करणार आहोत। तर त्याची थोडक्यात मी माहिती तुम्हाला सगळी देणार आहे। प्रथम हे मशीन मी तुम्हाला दाखवतो। हे अशा प्रकारे मशीन आहे, हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे। आणि हे निरनिराळ्या प्रकारचे रोल्स आहेत। तर ह्याच्यापासून आपल्याला लेयर्स आहेत, लेयर्स आहेत जे पॅड्समध्ये येतात। तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। प्रथम हा टेप पेपर येतो, जो एकदम खालच्या साईडला बसवला जातो सॅनिटरी पॅडच्या। त्याच्या पुढे येतो तो हायड्रोफोनिक पेपर येतो, जो लागतो। त्याच्यानंतर जेल पेपर। ह्या जेल पेपरचं महत्त्व या पॅडमध्ये भरपूर आहे, तर हे सगळं ॲब्झॉर्ब ह्या पॅडमध्ये होतं। ह्याच्यानंतर हा लेयर येतो तो वूड पल्पचा येतो, त्याच्या वर लागतो हा जेल पेपरच्या वर। आणि फायनल लेयर येतो हा नॉन वोवन येतो। हे पूर्ण एकत्र होऊन या मशीनमध्ये जातात। आणि इकडे हा आपल्याला ढाचा जो दिसतोय, ह्या ढाच्याच्या खाली ते प्रेस होऊन इकडनं पूर्ण त्याचं स्ट्रक्चर तयार होतं। आणि ह्या UV मशीनमध्ये म्हणजे सॅनिटाईज होऊन ते इकडनं बाहेर कलेक्ट केले जातं। हां, जे इकडनं फायनल पडतं बाहेर, हे तुम्हाला करून दाखवतो ते। तर अशा स्वरूपात आपल्याला पॅड हातात मिळतो। ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे फुल्ली ऑटोमेटेड मशीन आहे। हो, फुल्ली ऑटोमेटेड। रोल तुम्ही ऍडजस्ट केले की ही पुढे प्रोडक्शन चालू करते। हो, बरोबर।
मी रिया हर्षद भाटकर. 2 घासचा एक उपक्रम आहे आमचा सॅनिटरी पॅड बनवण्याचा. तर मॅडम आता हे जे सॅनिटरी पॅड्स आलेले आहेत ते तुम्ही कटिंग करून पॅकिंगचं काम करता. हां 6 पॅकिंग एका ह्याच्यामध्ये 6 पॅक्स येणार आहे. सांगू शकता की ह्याची साधारण साईज काय असेल? लार्ज साईज मध्ये आपण हे करतो. 6 पॅड एका पॅकिंग मध्ये येणार आहेत आपले. आता फोल्ड करते. अच्छा हे टोटल आपण 6 पॅड एका ह्याच्यामध्ये येणार लार्ज साईज. तर ताई हे पॅड कसं बनवलं जातं, त्याची काळजी कितपत घेतली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे या व्हिडिओमध्ये. आपण टोटल एका पॅकेटमध्ये किती पॅड्स सप्लाय करतो? एका पॅकेटमध्ये 6 पॅड्स आहेत. ओके. आणि याची साधारण साईज काय असते? एक्सेल साईज आहे. एक्सेल साईज ही आपण कायमस्वरूपी ठेवलेली आहे. येस. पण मोठी ऑर्डर असेल तर आपण त्याच्यामध्ये साईज काही चेंजेस करू शकतो? नाही साईज एकच राहणार. साईज आपण एकच एक्सेल साईज ही ठेवलेली आहे. माझा आणखीन एक प्रश्न आहे की या पॅकेटचं सध्या किंमत आपण काय ठेवलेली आहे? आता सध्या ह्याची किंमत आहे 20 रुपये. ओके. सपोज बचत गटातला बायकांना जर ह्याच्यातून काही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही त्यांना तो 15 रुपयामध्ये हा पॅडचं पॅकेट देणार आहोत. आणि त्याच्यामुळे त्यांना जर 5 रुपये त्याच्या प्रत्येकी पॅड मागे ते 5 रुपये कमवू शकतात. पॅकेट्स मागे 5 रुपये ते कमवू शकतात. म्हणजे सध्याची जर किंमत बघायला गेलं तर 20 रुपये म्हणायला हरकत नाही. 20 रुपयामध्ये 6 पॅकेट्स आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. पण सध्या आपण हे डिस्ट्रीब्यूट करतोय शाळांमध्ये, तर तो काय उपक्रम आपण करतोय? हां, आम्हाला ते लोकांपर्यंत हे पॅड्स पोचवायचे आहे. अच्छा. जेणेकरून लोक म्हणजे मुली आता ह्या पॅड्स वापरू शकतात म्हणून आम्ही वेगवेगळ्या खेडेगावांमध्ये ज्या शाळा आहेत तिथे जाऊन हे मोफत वाटप करणार आहोत. ओके. आपल्या सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये असे बरेच NGOज आहेत जे काम करत आहेत. त्यांना जर हे इतर म्हणजे वृद्धाश्रम असेल किंवा अनाथालय असेल तर तिथे हे पॅड्स जर पुरवायचे असतील तर तुमच्याशी ते संपर्क करू शकतात? आमच्याशी संपर्क करू शकतात. आम्ही हे त्यांना मोफतमध्ये हे पॅड तुम्ही पुरवू शकता. सो खूप छान माहिती ताई तुमच्याकडनं मिळाली. नक्कीच तुमच्या या सर्व उपक्रमाला मालवणी लाईव्ह परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर कव्हरिंग लकी अँड गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. तर मित्रांनो, विथ आर्या या संस्थेमार्फत एक नवीन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर यांच्याशी संपर्क करू शकता. नक्कीच तुमची NGO असेल किंवा तुम्ही लोकांना मदत करू इच्छिता तर फार कमी भावामध्ये हे पॅड्स तुमच्याकडे उपलब्ध ही संस्था करून देईल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जर माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. देव बरे.